सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. म्हणजे अशा ज्या साधनाने पदरामध्ये दुःख पडतं, ज्या साधनाने मनुष्य अधोगतीला जातो, अशी साधना आपण करत बसतो. माझ्या चातुर्मासामध्ये माझ्या श्रवणामध्ये एक उदाहरण आलं, पटण्याकरता सोपे म्हणून मांडतो आणि माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. काही नाही म्हणे, एक ऑफिसर होते चांगले आणि दशमी एकादशीचा खडसर उपास घडल्यानंतर सकाळ सकाळी ऑफिसवरून फोन येतो, आजकाल तिथून ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असे सांगायचे म्हणे, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गेल्या एवढं लवकर या. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो. सगळं काही काम आटोपतो, भरपूर काम असतं, भूक तर लागलेली आहे, काही करता येत नाही म्हणून तसं बसं काम आटोपतो आणि परत घराकडे धाव घेतो. घराकडे धाव घेतल्यानंतर पाहतो तर काय घराला कुलूप आहे. शेजारची गृहिणी सांगते, समस्त ग्रामस्थ डोंगरकडा भागामध्ये भव्य दिव्य असा सप्ताह चालू आहे, पूजनीय समाधानजी महाराज शर्मांची कथा चालू आहे, ते कथा श्रवणा करता गेलेत म्हणे. ती तिथूनच देऊन टाकतो दोन तीन त्या गृहिणीला. ती गृहिणी सांगते, चावी मात्र ठेवलेली आहे. ठीक आहे म्हणतो, चावी घेतो, कुलूप उघडतो, आतमध्ये जातो, स्वयंपाकघरामध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये सगळं काही शोधाशोध करू लागतो. त्याला कुठंच काही सापडत नाही. एकादशी म्हणून दशमीला जे काही बनवलं त्याने वाटून टाकलं होतं. एकादशीला जेवढं लागतं तेवढंच बनवलं होतं, कारण द्वादशीला कोण खात नाही उपवासाचं. आणि म्हणून आणि द्वादशीला सकाळ सकाळी बाहेर गेलेत म्हणजे काहीतरी खाऊन येतील या उद्देशाने तिने घरात काहीच बनवलं नव्हतं. शिवाय ग्रामस्थांनी मोठी सोय केली अन्नदानाची, त्यामुळे घरात काही तिने बनवलं नाही म्हटल्यानंतर हा जसं वेळ जाईल तसा हा रागाला जाऊ लागला. रागाला चालला तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावरती पडते म्हणे. त्या डब्यावरती लिहिलेलं असतं, खा सोडा. गृहिणींना सवय असते बघा, तुरीच्या डाळला तू डाळ म्हणून लिहितात, मुगीच्या डाळला मू डाळ म्हणून लिहितात, तसं खायच्या सोड्याला त्या गृहिणीने खा सोडा असं लिहिलेलं होतं. तो मनामध्ये पत्नीचे उपकार मानू लागतो. डबा खाली घेतो, एक तांब्या घेतो, 1-2 किलो सोडा काढतो, बास की. सोडा घेतो, पाण्यामध्ये टाकतो आणि तो पिऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, त्याची भूक भागली असेल का? त्याची भूक भागली असेल? नाही. का? तर ज्या पदार्थाने भूक भागते असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाही. उलट पोटात असलेले पदार्थ, बाहेर पडण्याजोगे पदार्थ त्यांनी खाल्ले. तसं जीवनामध्ये ज्या साधनाने परमानंद प्राप्त होतो अशी साधना आपण करतच नाही. दुःख पदरात पडेल अशी साधनं करत बसतो. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज वर्णन करतात. म्हणून आपल्याला जर दुःखातून बाजूला व्हायचं असेल, तुम्हाला जर परमधामापर्यंत पोहोचायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल, शाश्वत शांती प्राप्त करायची असेल, त्यांनी काय केलं पाहिजे? महाराज परिणाम देखील सांगतात, कारण देखील सांगतात आणि परिणाम देखील सांगतात. सर्व भावे देवासी तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. महाराज कारण प्रतिपादन करतात, म्हणून शरण जावे. शरण का जायचं याचं कारण सांगितलं. जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती, परमधामापर्यंत परमानंदावर आरूढ व्हायचं असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर म्हणून शरण जावे. आपल्याला चिंतनामध्ये आपण प्रश्न केले होते, पुन्हा एकदा अवलोकन करतो. कोणी जायचं? उत्तर मिळालं. कोणाला जायचं? उत्तर मिळालं. का जायचं याचं उत्तर मिळालं. आता कसं शरण जायचं? चौथा महत्वाचा प्रश्न आहे, कसं शरण जायचं? मी व्यवहाराच्या भाषेत सांगतो, याला अनुबंध चतुष्टय म्हटलं जातं, अधिकारी विषय प्रयोजन संबंध. यामध्ये कसं शरण जायचं तर शास्त्रामध्ये शरणागतीचे 6 प्रकार सांगितले गेलेत. अनुकूलेन संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षस्तेति विश्वास, गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम, षडविधा शरणागती. 6 प्रकार सांगितले गेलेले शरणागतीचे. अनुकूलेन संकल्प, विस्तारात वेळ खर्च करत नाही, धावतं चिंतन घेतो. अनुकूलेन संकल्प, अनुकूलेन संकल्प म्हणजे भगवान परमात्म्याचा अनुकूल बनून राहणं, याचा संकल्प करणं. आपण कसं राहतो? अहो, देवाला आपण आपल्या मर्जीने नटवतो पूजा करत असताना, परंतु भगवंताला जशी आपल्याकडून अपेक्षा आहे त्याला अनुकूल बनून राहणं. भगवंताला काय अपेक्षा आहे? दुसऱ्याचा द्वेष न करणं, आपल्याकडे कोणताही मल असेल, विक्षेप असेल, हे दोष नसणं, हे भगवंताला आपल्याकडून अपेक्षा आहे. त्याला अनुकूल बनून राहणं. आपल्याकडे माझ्या श्रवणामध्ये असं आलं होतं, काही नाही म्हणे, गुरुजींना एक साधक, एक विद्यार्थी, गुरुजींचा विद्यार्थी घरी जेवायला घेऊन जातो म्हणे. आणि
बाय चान्स गुरुजींना असते ती शुगर असते, आत्ताच्या काळातील एक आपल्याकडे तो पाहायला मिळतो, तो डायबिटीज आजार सर्व प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आणि गुरुजींना असते शुगर, आणि गुरुजी घरी घेऊन आल्यानंतर याला काही तेवढं काही नॉलेज गुरुजींबद्दल काय करावं म्हणून त्यांनी सगळे काही गोड पदार्थ बनवतो, सगळं काही श्री बालाजीचा भेद गोड पदार्थ बनवतो. गुरुजींना असते शुगर, गुरुजी जेवायला बसल्यानंतर सगळे पदार्थ गोड ताटात. गुरुजी म्हटले मी काही शुगर पाळणारा व्यक्ती आहे, कितीही आग्रह केला तरी मी काही गोड खात नाही रे बाबा. तो म्हणू लागतो गुरुजी बनवलंय तुमच्यासाठी, म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल परंतु आमचा गोड पदार्थ तुम्ही, याला गुरुजींच्या अनुकूल बनून राहणं याला म्हणत नाही. माझ्या श्रवणात असं वाक्य आलं होतं, हम गुरुदेव को मानते हैं पर लेकिन गुरुदेव को मानते हैं लेकिन गुरुदेव की नहीं मानते, हम भगवान को मानते हैं भगवान की नहीं मानते. विठ्ठल विठ्ठल म्हणजेच त्याला आपल्याकडून जशी अपेक्षा आहे त्याला अनुकूल बनून राहणं ही पहिली शरणागती आहे. अनुकूलेन संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम. भगवंताच्या ठिकाणी ज्या गोष्टी प्रतिकूल आहेत त्या आपल्या ठिकाणी देखील प्रतिकूल असणं ही दुसरी शरणागती आहे. तिसरी शरणागती प्रतिकूलस्य वर्जनम रक्षस्ती इति विश्वास. तू आपलं रक्षण करणार आहे हा आपला विश्वास असला पाहिजे. आत्ताच्या काळात आपला विमा कंपनीवर विश्वास आहे परंतु त्या भगवंतावर विश्वास नाही. विमा कंपनी काय सांगतात, तुमच्या नंतर देखील तुमच्या परिवाराचं संगोपन आम्ही करू, परंतु भगवद्गीतेमध्ये हजारो वर्षापूर्वी तर भगवान परमात्माने बोलून दाखवलं योगक्षेम वहाम्यहं, तरी देखील याच्यावर विश्वास आपला नाही. म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे तिथं विश्वास ठेवत नाही, आणि जिथं विश्वास ठेवायला नकोय तिथं मात्र आपण विश्वास ठेवतो. परंतु भगवान परमात्मा रक्षण करणार आहे हा विश्वास असणं ही तिसरी शरणागती. रक्षस्ती इति विश्वास गोप्तृत्व वर्णम तथा. तो रक्षण करणार आहे हे त्याला वरलं पाहिजे, म्हणजे त्याला सांगितलं पाहिजे बाबा तूच रक्षण करणार आहे. काही नाही म्हणे भागवतामध्ये ज्यावेळेस नंदबाबांना एके वेळेस अजगर पकडतो म्हणे, नंदबाबांना अजगर पकडला ही वार्ता सगळ्या गोकुळामध्ये कळल्यानंतर सगळं गोकुळ नंदबाबांना सोडायला तिथं येतं. परंतु कृष्ण परमात्मा गादीवर बसून हे सगळं पाहत असतात, तिकडं नंदबाबांकडे काही जात नाही. सगळं गोकुळ येऊन देखील सुद्धा नंदबाबांची सुटका होत नाही. नंदबाबांना लक्षात येतं की त्याच्याशिवाय सोडवणारा कोण नाही आपल्याला, आणि म्हणून शेवटी कृष्णाला हाक मारतात. हाक मारल्याबरोबर अजगर सोडून निघून जातो. म्हणजे बोलवल्याशिवाय जो आपल्या वडिलांकडे येत नाही तो आपलं रक्षण करेल का? म्हणून त्याला वरलं पाहिजे की तूच रक्षण करत आहे. याला गोप्तृत्व वर्णम तथा असं म्हटलं गेलं. आणि पाचवी शरणागती आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे पूर्णतः समर्पण. याच्यावर मी पुढे बोलणार आहे. म्हणजे आता गृहिणी मंडळी बघा, नदीमध्ये गेल्यानंतर दिवे सोडतात. तो दिवा नदीमध्ये सोडल्यानंतर तो वाहत वाहत पुढे न्यायचा, नदीमध्ये बुडवायचा का काठावर सोडायचा हे कोण ठरवतो? नदी ठरवते. तसं भगवंताकडे गेल्यानंतर आम्हाला तारायचं, बुडवायचं का काठाला सोडायचं हे तू ठरव. याला म्हणायचं आत्मनिक्षेप. विठ्ठल आणि कार्पण्यम म्हणजे लहानातलं लहान बनून राहणं ही मोठी शरणागती आहे. अगदी मोठी शरणागती, लहानातलं लहान बनून. तसं पाहायला गेलं लहानातलं लहान बनण्याकरता आपल्याला मारुतीरायांचं उदाहरण सांगता येईल. मारुतीराय बघा, पूर्ण रामायणामध्ये प्रमुख रोल कोणाचा असेल तर मारुतीरायांचा आहे. परंतु मारुतीरायांना मागायची ज्या वेळेस किंवा मागण्याचा आग्रह करू लागले, मारुतीरायांनी काही मागितलं नाही. याचा अर्थ काही जण म्हणतील मारुतीरायांना काहीच मिळालं नाही, असं नाही. मारुतीरायांना काही मिळालं नाही असं नाही. जेवढी महाराष्ट्रात नव्हे नव्हे भारतभरामध्ये आत्ता जे अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतंय, जेवढी प्रभू रामचंद्रांची मंदिर आहेत तिथं तिथं मारुतीराय असणारच आहेत. देवानी न मागता मारुतीरायांना दिले, आणखी काय द्यायला पाहिजे? स्वतःच्या जवळ स्थान बघा, जिथं जिथं मारुतीरायांची मंदिर आहे तिथं प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे का? नाही. काही जण म्हणतील का नाही? अहो, जिथं मारुतीराय विराजमान आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्र आहेत, दुसरं मंदिर करण्याची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु मला मुद्दा हा सांगायचा आहे, कार्पण्यम लहानातलं लहान बनून राहिले परंतु उच्चतम अशी अवस्था मारुतीरायांना दिली. म्हणजेच ह्या 6 शरणागती आहेत. नवे आणखी कसं शरण जायचं? सर्व भावे देवासी याचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय पुंडरीक वरदारी विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज वर्णन करतात की शरण जायचं याच्यामध्ये आपण अधिकारी विषय प्रयोजन संबंध याचा विचार करत असताना कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं या उत्तरापर्यंत आपण येऊन पोचलो होतो. शरण कसं जायचं? सर्व भावे देवासी. सर्व भावे, इथं भाव या पदाचा अर्थ भ्राता नाही बरं. घरातला सख्खा चुलत भाऊ सगळ्यांनी मिळून शरण जायचा असा अर्थ नाही यामध्ये. सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण जायचं. नवे नवे कायेने वाचेने मनाने शरण गेल्यानंतर फलनिश्चिती काय? काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा विश्वासितो करी स्वामी विश्वासितो करी स्वामी बरसता. ताप क्रोध विश्वासितो काया वाचा मनी झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितेना. कायेने वाचेने आणि मनाने जो शरण गेलेला आहे, जो दास बनलेला आहे, काम क्रोध त्यास बाधितेना, ही एक प्रयोजन आपल्याला पाहायला मिळेल. कायेने वाचेने मनाने. कायेने म्हणजे शरीराने. शरीर म्हणजे थोडक्यामध्ये आपण तुळशी माळ गळ्यामध्ये घातली म्हणजेच या शरीरावरती तुलसी पत्र ठेवलं, हा देह त्याला समर्पण केला. कायेने शरणागती. वाचेने महाराज वर्णन करतात समर्पिली वाणी, ह्याला वाचेने शरणागती. आणि मनाने शरणागती. कायाने वाचेने आणि मनाने महाराज बोलतात चित्ती तुझे पाय डोळा कृपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. म्हणजे चित्त भगवंताला देणं म्हणजेच कायेने वाचेने मनाने भगवंताची शरणागती. मी यात विस्तार करण्यापेक्षा विचारसागर या ग्रंथामध्ये 5 प्रकारचे भाव सांगितले गेलेत. एक आहे दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. या 5 भावाकरता 5 उदाहरणं देता येतील आपल्याला. दास्य भावाकरता दास्यत्व निकट हनुमंत पै केले, विस्तारात वेळ खर्च करत नाही. सख्य भावाकरता सख्यपणे अर्जुन नरनारायण अर्जुनाचं उदाहरण आहे. शांत भावाकरता शांतिरोम श्री एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. वात्सल्य भावाकरता आईचं आपल्या मुलावरती जे प्रेम आहे, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, याला वात्सल्य भाव म्हणा. आणि माधुर्य भाव आपल्या पत्नीचा आपल्या पतीविषयी जो भाव असतो, पूर्णतः समर्पण, जे करतील त्यांच्या सोबत ती राहते आयुष्यभर, याला म्हणायचं कांत भाव देखील म्हटलं जातं. यालाच माधुर्य भाव देखील म्हटलं जातं. याच्याकरता पौराणिक कथा भाग सांगून भाव हे पद पटवून सांगतो.
हा माधुर्य भावच आपल्याकडे असलं पाहिजे. याच भावयुक्त अंतःकरणाने भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. काही नाही म्हणे एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा अरण्यामध्ये फिरायला गेलेले आहेत म्हणे. आणि अरण्यामध्ये फिरायला गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, मला तहान लागलेली, पाण्याची व्यवस्था करा. अर्जुन रथामधून खाली उतरतो, पाण्याच्या शोधामध्ये अरण्यामध्ये जातो. अरण्यामध्ये गेल्यानंतर इकडे इकडे पाहतो, त्याला काही एक दिसत नाही. इकडे इकडे पाहतो. माघारी परत येताना त्याची दृष्टी एका झोपडीवरती पडते. लक्ष द्या, तो झोपडीपाशी जातो. झोपडी उघडी असते, झोपडीमध्ये प्रवेश करत नाही. कारण घर मालकाच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश करू नये असं शास्त्र सांगतं, अन्यथा दोष लागतं. घर मालकाला हुडकू लागतो, तो इकडे इकडे पाहू लागतो, शोधू लागतो. झोपडीच्या पाठीमागं गेल्यानंतर एक वृद्ध गृहस्थ त्या अर्जुनाला पाहायला मिळतो. वृद्ध गृहस्थाची क्रिया अशी चालू असते, तो वाळलेलं गवत खात आहे, कमरेला तलवार बांधलेली आहे. ही दृश्य जो अर्जुन आलेला आहे तो पाहतो. अर्जुन पाहतो आणि तो अर्जुन त्या वृद्ध गृहस्थाला विचारू लागतो. अर्जुन त्या वृद्ध गृहस्थाला विचारू लागतो की तुम्ही वाळलेलं गवत का खात आहात. पहिल्यांदा पाण्याची वगैरे त्यांनी परवानगी घेतली आणि त्यांना प्रतिपादन करू लागला की माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, चिकित्सा वाटू लागलेली आहे, विचारू का. विचारा म्हटल्यानंतर तुम्ही वाळलेलं गवत का खात आहात, हे पहिला प्रश्न अर्जुनाने वृद्ध गृहस्थांना विचारला. इकडे लक्ष द्या. अर्जुनाने विचारल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ सांगतो, ओल्या गवतामध्ये चेतना आहे आणि ते ओलं गवत जर मी तोडलं तर माझ्याकडून हिंसा घडेल, म्हणून मी वाळलेलं गवत खातोय. अर्जुन म्हणू लागतो, मला आणखी एक प्रश्न पडलाय, विचारू का. वृद्ध गृहस्थ म्हणतो, विचारा. अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढा ओल्या गवताचा विचार करता, एवढे अहिंसेचे पुजारी, मग कमरेला तलवार कशासाठी. तुम्ही एवढे अहिंसेचे पुजारी आहात ना, कमरेला तलवार कशासाठी. वृद्ध गृहस्थ सांगतो, माझ्या जीवनामध्ये माझे 3 शत्रू आहेत, त्या 3 शत्रूंना संपवण्याकरता ही तलवार माझ्याजवळ मी बांधलेली आहे. अर्जुन म्हणू लागतो, तुमचं अहिंसेचं व्रत तसंच जोपासा, त्या 3 शत्रूंची नावं मला सांगा. त्याला म्हणणं पडतं. तो वृद्ध गृहस्थाला विचारू लागतो, अर्जुन पहिले शत्रू कोण आहेत. वृद्ध गृहस्थ सांगतो, माझे पहिले शत्रू भृगु ऋषी आहेत. अर्जुन म्हणतो, ही तर ब्रह्महत्या. ठीक आहे. अर्जुन तरीही जिज्ञासेने विचारू लागतो, भृगु ऋषीने तुमचं काय केलं. तो वृद्ध ग्रस्त म्हणतो, माझं कुठं काय केलं. मग वृद्ध ग्रस्त अर्जुन म्हणू लागतो, मग भृगु ऋषी तुमचे शत्रू कस काय. त्यावेळेस तो वृद्ध ग्रस्त म्हणू लागतो, माझ्या भगवंताला त्यांनी लाथ मारली म्हणून माझे 1 नंबरचे शत्रू भृगु ऋषी आहेत. अर्जुन ठीक आहे म्हणतो. अर्जुन ठीक आहे म्हटल्यानंतर अर्जुन विचारतो, दुसरे शत्रू. वृद्ध ग्रस्त सांगू लागतो, माझी दुसरी शत्रू द्रौपदी आहे. अर्जुन म्हणतो, आता तर घरातच आलं. द्रौपदीने तुमचं काय केलं, माझं कुठं काय केलं. मग द्रौपदी शत्रू कसं काय. किरकोळ संकट जरी आली तरी माझ्या भगवंताला बोलावून घेते, त्याचा विचार काहीही करत नाही, म्हणून माझी 2 नंबरची शत्रू द्रौपदी आहे. अर्जुन ठीक आहे म्हणतो. 3 नंबरचा शत्रू. तो वृद्ध ग्रस्त म्हणू लागतो, माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. काय म्हटला, माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. अर्जुन मनात विचार करतो, हे मलाच सांगतायत याचा अर्थ. माझी यांची पहिलीच भेट आहे, मला जर हे ओळखत असते तर मी आता इथं राहिलोही नसतो. अर्जुन म्हणतो, तरीही जिज्ञासेने विचारू लागतो की वृद्ध ग्रहस्थाला म्हणू लागतो की अर्जुनाने तुमचं काय केलं. तो वृद्ध ग्रहस्थ म्हणतो, माझं कुठं काय केलं. किरकोळ कामासाठी माझ्या भगवंताला राबवतो. रथ हाकायचं काम माझ्या भगवंताचं आहे, घोड्याचा खरारा करण्याचं काम माझ्या भगवंताचं आहे का. अशा किरकोळ कामासाठी माझ्या भगवंताला राबवतो, म्हणून माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. माझा दृष्टांत संपला. यामध्ये 2 प्रकारचे भक्त आहेत. एक आहे वृद्ध गृहस्थ, दुसरा आहे अर्जुन. श्रेष्ठ भाव कोणाचा आहे. आपल्याकडे नारद भक्ती सूत्र आहे 84 सूत्रांचं. नारद महर्षींनी प्रेम या 2.5 अक्षराकरता एक ग्रंथ लिहिला, नारद भक्ती सूत्र. त्यामध्ये एक सूत्र आहे. सूत्र कशाला म्हटलं जातं, अल्प अक्षरम, असंदिग्धम, सारवत आणि विश्वतोमुखम. या 4 औच्छेदकाने जो युक्त आहे त्याला सूत्र असं म्हटलं जातं. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये कामना रहितम असं एक सूत्र आहे. म्हणजे कामना ठेवून केलेली भक्ती ठरू शकत नाही, कामना रहित असलेली ती खरी भक्ती आहे. अर्जुनाची या दृष्टांतामध्ये जो भाव आहे, जी भक्ती आहे, ती कामना ठेवून असलेली आहे. परंतु वृद्ध ग्रस्त स्वतःला लात मारली, स्वतःला कामाला राबवतो म्हणून शत्रू नाही. माझ्या भगवंताला लात मारली म्हणून शत्रू. माझ्या भगवंताला किरकोळ कामासाठी, किरकोळ संकटाला बोलवतात, माझ्या भगवंताला त्रास देतात म्हणून शत्रू मानले. आपल्याला आवडते म्हणून नाही, त्या भगवंताला आवडते म्हणून भक्ती करणं, यालाच माधुर्य भाव म्हणा. विठ्ठलो विठ्ठला.
शुद्ध सात्विक भाव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपला भाव कसा आहे सांगू का? माफी मागून सांगतो. सप्ताह आला की चढतो, सप्ताह आला झाला की पुन्हा मंदिराकडे फिरकायचंही. याला व्यवहाराच्या भाषेत आमचे पूजनीय पिताश्री बाजारभाव म्हणतात. हा परमार्थात उपयोगाचा नाही महाराज. परमार्थामध्ये शुद्ध सात्विक भाव असणं गरजेचं आहे. श्रीमद भागवतातील एक चरित्र मांडून माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार ही वार्ता विदुर काकांना कळते आणि विदुर पत्नीला देखील कळते. विदुर पत्नी विदुर काकांना म्हणू लागते, कृष्ण परमात्मा आपल्या घरी येतील का? विदुर काका म्हणू लागतात, आपल्या घरी भगवंताला बोलवावं तरी कसं? परंतु भगवान परमात्मा तिथं बसूनच तो भाव ओळखतात. अंतरीची घेतो गोडी किंवा थोर प्रेमाचा भुकेला, 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 हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुके. थोर प्रेम थोर प्रेमाचा भुकेला, बोला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. ते भगवान परमात्माला काही नाही, तो भुकेला आहे. त्याला लक्षात येतं की भगवान, आता इथं पूर्वपक्ष होतो खरं, तो प्रेमाचा भुकेला आहे, तो दुष्काळ आहे म्हणजे त्याच्याकडं प्रेम नाही. आणि एकीकडे नाटाच्या अभंगामध्ये काय म्हणलं, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. मग प्रेम आहे का नाही हा पूर्वपक्ष होतो, परंतु वेळाभावी सोडवत नाही, पुढे निघून जातो. मला मुद्दा हा पटवून सांगायचा आहे की तुला कळतं म्हणून तो हस्तिनापुरामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं आगमन होतं. आगमन झाल्यानंतर सगळं काही स्वागत सन्मान यथोचित असा झाल्यानंतर भगवान परमात्मा उद्धवजींना म्हणतात, मला भूक लागलेली, आपण जरा जाऊन येऊया. धृतराष्ट्राच्या कानावर हे शब्द पडल्यानंतर धृतराष्ट्र म्हणू लागतो, तुम्ही दुसरीकडे कुठं जाता? तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या भोजनाकरता पंचपक्वान तयार केलेले आहेत. या भागामध्ये जेवढे प्रसिद्ध आचार्य आहेत ते सगळे तुमच्यासाठी पदार्थ बनवण्याकरता इथं आणलेले. भगवान परमात्मा म्हणतात, तू स्वागत सन्मानाचं आमंत्रण दिलेलं होतं, भोजनाचं आमंत्रण तुझं नाही, मी येत नसतो. कारण मोठ्या व्यक्तीने आमंत्रणाशिवाय जाऊ नये, नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. भगवान परमात्मा जात नाही. ठीक आहे म्हणतात. मग श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना सांगतात, विदुर काकांच्या घरी चला. हे विदुर काकांच्या घरी पोहोचलेले आहेत. विदुर काकांचं पत्नीचं ठाईच वैसुनी करा एकचित्त या न्यायाने चिंतन चालू आहे. परंतु विदुर काकांची दृष्टी दरवाजावर पडती, सावली पडली, कोणतरी आला असेल म्हणून विदुर पत्नीला म्हणतात, अगं बघ तरी दरवाजा उघड. विदुर पत्नी दरवाजा उघडते. भगवान श्रीकृष्णाला पाहता क्षणी मंत्रमुग्ध होते, देहभान विसरते. भगवान परमात्माला आत बोलवलं जातं. भगवंताला बसायला पाठ द्यायचा तर घेतलेला पाठ स्वतः खाली ठेवून ती स्वतः बसते आणि भगवंताला खाली बसायला देते. देहभान विसरलेली असते, सगळ्या उलट्या क्रिया चालू. भगवान परमात्मा म्हणतात, मला काहीतरी भूक लागली, खायची व्यवस्था करा. विदुर पत्नीला त्या दिवशी कोणीतरी एक केळी आणून दिलेली होती म्हणे. ती केळी घेते आणि द्यायला सुरुवात करू लागते. प्रकार असा घडतो, केळी घेते, साल काढते, आतला गाभा स्वतः खाते, साल भगवंताला खायला देते.
भगवान परमात्मा केळीची साल खाऊन म्हणतात, किती गोड केळे, मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले सांग. बाजूला बसलेले विदुर काकांना राहवत नाही. एकदा झालं, दोनदा झालं, पत्नीला हलवतात. अगं काय करतेस तू हे? विदुर पत्नी देहावरती येते, भगवंताची माफी मागते, पुन्हा एकदा दुसरं केळी उचलते. केळी उचलल्यानंतर परत प्रकार चांगला घडतो. साल काढते, आतला गाभा भगवंताला देते, साल स्वतःजवळ ठेवते. आतला गाभा खाल्ल्यानंतर भगवंताचे उद्गार आहेत. आतापर्यंत सगळी केळी एवढी मधुर गोड लागली, एवढे एकच कसं काय खराब लागलं सांग. काय म्हणते भगवान परमात्मा म्हणतात, आतापर्यंत एवढी चांगली गोड केळ लागली, एवढे एकच कसं काय खराब लागलं. विदुर काका बाजूला बसलेले असतात, म्हणतात देवा आतापर्यंत साल खात होतात आणि म्हणतात गोड मधुर केळ, आतला गाभा खाल्ल्यानंतर म्हणतात खराब केळ, झालंय तरी काय? भगवान परमात्मा एकच उत्तर देतात, मला भक्तांनी काय दिलं हे मी पाहत नसतो, त्याच्या मागचा भाव पाहत असतो. विठ्ठल आणि हाच शुद्ध सात्विक भाव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याच भावयुक्त अंतःकरणाने भगवंताला शरण गेलं पाहिजे. सर्व भावे देवासी. मग काही जण म्हणतील भाविक भावयुक्त अंतःकरणाने शरण जायचं, मग आम्ही भाविक झालो का नाही हे कसं ओळखायचं? शास्त्रामध्ये याच्यासाठी 9 लक्षणं आहेत. शांती, अव्यर्थ कालत्वम, विरक्ती, मानशून्यता, आशाबंध, समुत्कंठा, नामगावे सदा रुची, आसक्ती तदगुणाख्याने, प्रीती तदा वसती स्थली. अशा 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आता वेळेअभावी जास्त विस्तार करत नाही. शांती म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराजांचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे. अव्यर्थ कालत्वम, जो व्यर्थ वेळ वाया घालवत नाही त्याला भाविक म्हणा. शांती, अव्यर्थ कालत्वम, विरक्ती, विरक्ती म्हणजे वैराग्य, मगाशी बोलून गेलो मी त्यावर. विरक्ती, मानशून्यता, मान होऊ द्या, अपमान होऊ द्या, सन्मान होऊ द्या, नाहीतर निंदा होऊ द्या, स्तुती होऊ द्या, काही जरी झालं तर त्याच्यात काहीच फरक पडत नाही, याला मानशून्यता म्हणतात. ही स्थिती ज्याच्याकडे त्याला भाविक म्हणा. मानशून्यता, आशाबंध, भगवंताला भेटण्याची आशा लागली पाहिजे, याला म्हणायचं भाविक. समुत्कंठा म्हणजे उत्कंठा लागली पाहिजे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने, किंवा कै मी उद्धार पावेन, काही कृपा करील ना, ही उत्कंठा लागली पाहिजे, याला समुत्कंठा म्हणतात. ही ज्याच्याकडे त्याला भाविक म्हणा. समुत्कंठा, नामगावे सदा रुची, भगवंताचं नामस्मरण करण्यात ज्याला आत्यंतिक रुची त्याला भाविक म्हणा. आणि प्रीती तथा वसती स्थले, भगवान परमात्मा ज्या स्थानामध्ये ज्या स्थलामध्ये विराजमान आहेत त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रीती असणं, या 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आणि असा भाविक शरण गेल्यानंतर त्याला फलनिश्चिती आणखी काय मिळते? तो हा उतारील पार, 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 भावातुस्तर नदीचा, तो हा उतारील पार, तो हा उतारील पार, भावातुस्तर नदीचा, तो हा उतारील पार, तो हा उतारील भावातुस्तर नदीचा, भावातुस्तर नदीचा, भावातुस्तर नदीचा, तो हा उतारील पार, भावातुस्तर नदीचा, भावातुस्तर नदीचा, भावातुस्तर नदीचा, नदीचा, नदीचा. तो हा उतरेल पार, भवदुस्तर नदीचा. भगवान परमात्मा तो हा उतरेल पार, तो पहिलं तीराकडे त्याला पोचवतो.
पहिलं तीराकडे पोहोचवतो. कारण मायारूपी भवसागरातून तरुण जाणं अत्यंतिक कशी कठीण गोष्ट आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामी वय प्रपद्यन्ते माया मी ताम तरंती ते. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. ही माया कोणाची? मम माया, भगवंताची माया. भगवंताला माधव नाव का आलं? तो हा माधव बरोबा. मा अधिक धव नाम माधव, मा नाम माया, धव नाम पती. मायेचा पती त्याला शरण गेल्यानंतर त्याची माया काय करेल का? विठ्ठल विठ्ठल. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. भगवंताला शरण गेल्यानंतर या मायारूपी भवसागरातून आपण सहज तरुण जाऊ, सहज तरुण जाऊ. भगवंताने खूनही सांगितली, ती मायारूपी भवसागर असा काही मोठा नाही. भगवंताने कमरेवर हात ठेवून सांगितलं, तो कमरे एवढाच आहे. कठीण जास्त काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. भगवंताला फक्त शरण जावा, तो आपल्याला पहिलं तीराकडे नेल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी अंतिम रामायणातील एक प्रसंग पाहू आणि सेवेला पूर्णविराम. रामायणामध्ये फक्त लक्षात ठेवा की शरण गेल्यानंतर पहिलं तीराकडे पोहोचतो, हा सिद्धांत लक्षात ठेवा. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र, श्री गुरु विश्वामित्र आणि लक्ष्मणजी सीता मातेच्या स्वयंवराकरता निघालेत म्हणे. थोडस साफ करा, आवाज मोकळा करा. सीता मातेच्या स्वयंवराकरता निघाले असताना वाटेमध्ये एकदा त्यांना नदी लागते म्हणे. आणि नदीला पहिलं तीराकडे जायचंय, परंतु जात असताना वाटेमध्ये एकदा गौतम ऋषींचा आश्रम असतो म्हणे. आणि त्या आश्रमामध्ये अहिल्या शिळाहून पडलेली, सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. अहिल्या ही शिळाहून पडलेली असते. श्री गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेने प्रभू रामचंद्रांच्या पायाच्या धुळीपासून दगडाची स्त्री बनते. चरित्र सर्व मोठं विस्ताराचं आहे, वेळेअभावी जास्त विस्तार करत नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे, पायाच्या धुळीपासून दगडाची स्त्री बनते हे चरित्र सांगितलं जातं. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे प्रवास करत असताना नदी लागल्यानंतर नदीतून पहिल्या तीराकडे जायचं म्हटल्यानंतर नावाडी त्याला बोलवलं पाहिजे. लक्ष्मणजी जातात, नावाड्याला बोलवून आणतात. लक्ष्मणजी म्हणू लागतात, आम्हाला पहिलं तीराकडे जायचंय, सोडशील का? तो म्हणतो, माझा व्यवसाय तोच आहे, नक्की सोडेन, परंतु मला सुरुवातीला तुमचा परिचय द्या. असं सांगितल्याबरोबर श्री गुरु लक्ष्मणजी सांगू लागतात, हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहेत, हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आहे आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतो. आणि तो नावाडी म्हणू लागतो, मी श्री गुरु विश्वामित्र आणि लक्ष्मणजी तुम्हा दोघांना नावेत बसून पहिल्या तीराकडे नेईल, प्रभू रामचंद्रांना माझ्या नावेत काही बसू देणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणू लागतात, अरे झालं तरी नेमकं काय, काय प्रकार घडला, मला का बसू देणार नाही? त्यावेळेस तो नावाडी म्हणू लागतो की काही दिवसापूर्वी तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या पायाच्या धुळीपासून दगडाची जर स्त्री बनते, तीच धूळ जर माझ्या नावेला लागली आणि नावेची जर स्त्री झाली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो, पुन्हा 2-2 स्त्रिया कुठून सांभाळू? असं बोलल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, याला काहीतरी उपाय असेल ना? आहे, मी पहिल्यांदा तुमचे पाय स्वच्छ करतो, मग तुम्ही माझ्या नावेमध्ये विराजमान व्हा. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. तो धावत पळत घरी जाऊन पाठ चौरंग काहीतरी एक साधन आणतो. प्रभू रामचंद्रांना त्याच्यावरती उभं केलं जातं. मला सांगा, त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का? त्याचा मागे त्याचा एकच भाव होता की प्रभू रामचंद्रांना या पाद्यपूजनाच्या माध्यमातून शरण जाता यावं, म्हणून त्याचा एक शुद्ध सात्विक भाव. पाद्यपूजन करतो, पाय स्वच्छ करतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात, नका उतरू, परत धूळ लागली तर, म्हणून प्रभू रामचंद्रांना उचलतो खांद्यावरती आणि उचलून नावेमध्ये विराजमान करतो. काय भाग्य आहे, आपल्याला दर्शनाचं भाग्य लाभत नाही, तो प्रभू रामचंद्रांना खांद्यावरती उचलतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे आणतो. पहिलं तीराकडे पोहोचल्यानंतर नावेमधून चौघही खाली उतरतात. प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला म्हणू लागतात, हा तुझ्या कामाचा मोबदला. तो प्रभू रामचंद्रांना म्हणू लागतो, प्रभू व्यवहारातील साधा नियम तुम्हाला माहित नाही, एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. उदाहरण देऊ का? डॉक्टरांकडून फीस घेतात का? घेतात का? नाहीत घेत. वकिलांकडून फीस घेतात का? नाही घेत. महाराज ते काही मला माहित नाही. मला मुद्दा हा पटवून सांगायचा आहे की एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. लक्ष्मणजींना राग येतो. लक्ष्मणजी म्हणू लागतात, तुम्ही एक सर्वसामान्य नावाडी आहात, हे अयोध्येचे राजे. त्यावेळेस नावाडीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. नावाडी म्हणू लागतो, मी सुद्धा नावाडी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या सर्वसामान्य व्यवहारातून पहिलं तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, परंतु मायारूपी भवसागरातून पहिलं तीराकडे नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. आणि म्हणून मी फक्त तुम्हाला आता शरण आलेलो एवढं स्मरणामध्ये ठेवा.
आणि मी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही हे देखील स्मरणात ठेवा. ज्या वेळेला मायारूपी भवसागर तरुण जायची वेळ येईल त्यावेळेला माझं अज्ञान संपलंय का, माझे दोष संपलेत का हे न पाहता मी फक्त तुम्हाला शरण येईल. तुम्ही मला पहिलं तीराकडे पोचवा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अशी ही माया वेदांताच्या परिभाषेमध्ये मोठं चिंतन आहे. माया 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 म्हणजे काय? अघटित घटनापटी अशी ती माया. आहे ते झाकते, नको ते दाखवते, याला म्हणतात माया. या मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं. सांगू का? 25 वर्ष ज्यांनी सांभाळलं त्यांना 25 दिवसात झाकते आणि स्वतःचे गुण दाखवते. विठ्ठल त्यांना काय म्हटलं जातं? ही मंडळी बोलणार नाही आणि ही धाडस करणार नाही. मी विरोधात बोलत नाही, पटवून देतो. याला बायको असं म्हटलं जातं. बायको वेगळी आणि स्त्री वेगळी. आमची गुरुजी विनोदाने बोलत असतात. बायको आणि स्त्रीतला फरक सांगतात. बायको कोण? बघा, स्त्री दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर भांडण चालू असेल तर त्या तिथल्या गृहिणीला सांगत असते, अगं आपणच माघार घ्यायचं असतं, कारण त्यावेळेस ती स्त्री असते. परंतु स्वतःच्या घरात आल्यानंतर ती बायको असते, ती माघार घेते का? याला बायको म्हणायचं. बायको वेगळी, स्त्री वेगळी. यातून आपण बाजूला निघत नाही. आयुष्य गेलं तरी ती माया नदी फार लांब आहे. परंतु त्यातूनही तरुण जायचं असेल तर तो हा उतरील पार. तो भगवान परमात्मा आपल्याला पहिलं तीराकडे नेतो. फक्त त्याची शरणागती स्वीकारा. नेणारा भगवान परमात्म्याचा स्वभाव बहु आहे, करुणावंत अनंत हे नाम ज्या. महाराज म्हणतात तो करुणावन आहे. किती करुणावंत आहे. आपल्याला जर एखादा गृहस्थ मारायला आला, आपण हार घेऊन उभा राहतो का? तुमच्याकडे कशी पद्धत? काठी वगैरे काहीतरी घेऊन उभा राहू आपण मारण्याकरता. परंतु प्रभू श्रीकृष्ण परमात्म्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज्य नावाची मुक्ती देतो. किती करुणावंत आहे. करुण बहु आहे, करुणावंत अनंत हे नाम ज्या. या 2 लक्षण आहेत. अनंत हे एक त्याचं नाव आहे आणि अनंत त्याची नाव आहे. अशी 2 लक्षणं आहेत. असा करुणावन असणारा भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर पहिलं तीराकडे नेतो. असा कोणाला अनुभव आहे का? जगद्गुरु तुकोबारान म्हणतात शेवटचं चरण. तुका म्हणे साक्षी तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. नदीचा
दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबाराय सांगतात की भगवंताला शरण केल्यानंतर पहिलं तिराकडे पोहोचतो. याचा दुसऱ्याची कोणाची साक्षी द्यायची गरज नाही. कोर्टात आई विटनेस नसते. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरी केले. मी माझा अनुभव सांगतो. मग यामध्ये पूर्व पक्ष तुकोबाराय अनुभव सांगतात म्हणजे तुकोबाराय देखील अलीकडच्या तीरावर होते. पहिले तीराकडे पोहोचले असं नाही. मगाशी मी बोलून गेलो की संत महात्मे एक भूमिका घेतात, आचरणाद्वारे तुम्हा आम्हाला सांगतात. त्यामध्ये तुकोबाराय त्या प्रकारची भूमिका घेऊन तुम्हा आम्हाला एकच उपदेश करतात, एकच बोध करतात की यात सुंदर असं या अभंगाचं सार एवढंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाण्यापेक्षा पंढरीश परमात्मा त्याला शरण जाऊन जीवन कृतार्थ करावं हेच अभंगाचं सार. एखादा जर शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे उपदेश तुमचे बडी बडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी माता पित्यांच्या चरणी मी ज्या परंपरेमध्ये जन्मलो त्या परंपरेच्या ठिकाणी समर्पित करतो. सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ डोंगरकडा या पंचक्रोशीतील भाविक मंडळी असतील, ग्रामस्थ वान असतील, भाविक मंडळी असतील, भजनी मंडळ असतील, पंच कमिटी असतील, गावातील सर्वच सरपंच असतील, त्यांच्या सोबतची सर्व सहकार्य मंडळी, गावातील विशेष करून तरुण वर्ग असेल, सर्वांचंच पाठबळ आदरणीय हरिभक्त परायण सुमित भैयांना लाभलं, महेश दादांना लाभलं. या सर्वच संयोजक कमिटीने त्यांच्या स्नेहातून आजच्या ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेल आली. भगवान परमात्म्याने जशी करून घेतली तसं करण्याचा मी प्रयत्न केला. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.